घैसास हे नाव काही नवीन नाही आणि खरं तर हे अत्यंत अनुभवी असं नाव. ज्योतिषशास्त्र आणि अनुषंगिक विषयांचं चिंतन, मनन, अध्ययन आणि संशोधन ते गेली 50 वर्ष करतायत. 35 वर्ष हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी हे विषय शिकवलेले आहेत. 2006 साली ज्योतिषशास्त्रात त्यांना डॉक्टरेट मिळाली. वेगवेगळ्या 48 विषयांवर ते व्याख्यानं देत असतात. म्हणजे त्यांच्या बोलण्यातनं आता उलगडत जाईल की फक्त ज्योतिषशास्त्र हा विषय नसतो, त्यात कधीतरी छानसं एखादं काव्यसुद्धा येतं, एखादी गझलसुद्धा येते किंवा एखादा वेगळा विषयसुद्धा येतो. पुनर्जन्म, मंत्र, शास्त्र आणि अन्य गूढ विषयांचं संशोधन कार्य देखील ते करत असतात. आणि त्याचबरोबर काव्यसंग्रहांचा भावसुमने, तत्वचिंतन लेखनांचा चिंतनिका आणि बोधवाक्यांचा जाणीवा हे पुस्तकसुद्धा त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. तर मी प्राध्यापक डॉक्टर विद्याधर घैसास यांना विनंती करते की 7.5 भयावह प्रत्येकासाठी असते, पण भक्तीकडे कशी जाते याविषयी आम्हाला सांगावं. 7.5 म्हटलं की त्याची व्याख्या सांगतो तुम्हाला. सोपं आहे अगदी की तुमची जन्मरास असते, त्या राशीच्या मागच्या राशीत जेव्हा शनी येतो गोचरीने आकाशातला, तेव्हा तुम्हाला त्या राशीला 7.5 चालू होते. मागची रास, ती रास म्हणजे तुमची रास आणि पुढची रास 2.5 वर्ष 2.5 वर्ष 2.5 वर्ष असं ते भ्रमण असतं. 7.5 वर्ष होतात म्हणून 7.5. बरोबर. आता हे बऱ्याच जणांना माहिती असतं. रास तुम्हालाही माहिती असते. तर आत्ता नुकताच 24 जानेवारीला शनी मकर राशीत त्यांनी प्रवेश केला. म्हणजे इथे जे कुंभ राशीची माणसं आहेत इथे, त्यांना नव्याने 7.5 चालू झाली आहे. म्हणजे आता भिण्याचा काळ त्यांचा चालू झाला. काही जण इतके घाबरतात की आधी विचारून ठेवतात आणि शनिवारी मारुतीची अपॉइंटमेंट घेतल्यासारखे जायला लागतात. तर आता इतकं पॅनिकी होण्याचं कारण नाही आहे, कारण आकाशातली पोझिशन काय ते तुम्हाला मी सांगितलं. पण आपल्याला करायचं काय आकाशातली पोझिशन? माझ्या आयुष्यात माझ्या नेमकं काय होतं हे मला कळलं पाहिजे. माणसाकडे काय आहे? शरीर, मन, बुद्धी, चित्त आणि विवेक. हा जो विवेक आहे ना, तो आत्म्याचा प्रतिनिधी आहे. आत्मा तर काही दिसत नाही, पण वर्तणुकीमध्ये विवेक दिसतो. तर आता शरीराच्या संदर्भात ही 7.5 मी काय करते, काय ओळखायची कशी? थोडंसं टेक्निकल विषयात थोडासा जाईल, फार नाही जाणार. आपलं जे आज्ञाचक्र आहे म्हणजे 2 भुयांच्या मधला भाग, तिथून 7.5 सुरू झाली की संवेदना त्या आज्ञाचक्रातून आत जातात. प्रत्येकाला आज्ञाचक्र आहेच आणि त्याच्या राशीच्या जवळ शनी गेला की तिथून संवेदना आत जातात. त्याच्या सरळ रेषेत तुम्ही आत गेलात तर तिथे मेंदूमध्ये पिनियल नावाची ग्लँड आहे. ह्या ग्लँडला आत्मभान असं ज्याला आपण म्हणतो, आत्मभान ज्याच्यामधनं मिळतं किंवा आत्मचिंतन करतो माणूस, तर याची ती ग्लँड आहे. तिथे ती किरणं जातात, किरणं किंवा त्या तरंग काय म्हणायचं म्हणा. आणि त्यानंतर तो लोलक आहे एक प्रकारचा. लक्षात घ्या, एखादी घटना घडते तेव्हा मी जेव्हा आत्मचिंतन करतो, मी विचार करतो, तेव्हा घटना एक घडली आहे पण मी विचार बरेच करतो ना त्याच्यावर. म्हणजे लोलकासारखं ती तरंग लहरी विस्तारित होतात, प्रसरण पावतात आणि ज्या स्क्रीनवर पडतात त्या स्क्रीनला मन म्हणतात. ते कुठे असतं म्हणजे तीच रेषा आणखीन पुढे न्या. शेंडीच्या मुळाशी मनाचे वास्तव्य असते. शेंडीच्या मुळाशी असतं. आणि म्हणून आपल्याला जर 7.5 त्रास कमी करायचा असेल तर सोपा मार्ग आहे. 5 बोटं तुमच्याकडे आहेत. हे अग्नितत्व आहे, हे वायुतत्व, हे आकाश, हे पृथ्वी आणि हे जल. ज्याची कमतरता असल्यामुळे वाईट घटना घडते आहे. समजतं आपल्याला ते? मी अस्वस्थ झालो, सैरभैर झालो. म्हणजे काय झालं आहे माहिती आहे का, की मनात खूप जास्त विचार येत आहेत. मग आपण बंधारा घालतो ना पाण्याला, शेतामध्ये पाणी वाहू नये म्हणून. तसं पृथ्वी तत्वाचं बोट हे असं शेंडीला लावायचं. बरोबर. किती सोपं झालं बघा. मन अस्वस्थ झालं 7.5.
साडेसात हे होते, त्याचं काही चिंता नाही मोठी. चिंतेची चिंता करू नका, त्याच्यावर उपाय आहेत बरेच. तर असं टेकायचं, त्यांनीसुद्धा लगेच फरक पडेल. आता ज्योतिषाचा संबंध असा येतो ह्याच्यामध्ये, की आपण त्या सरळ रेषेत गेलो ना मगाशी, आज्ञाचक्र ते पिनियल ग्लँड ते मनाचं लोकेशन, त्याच्यामध्ये उजव्या कानाच्या वर ज्योतिषमती बिंदू असतो. ही मती कोणी चालवायची? तर ज्योतिष ज्ञानाने चालवायची. ज्योतिष ज्ञानाला वेदांमध्ये ऋतंभरा प्रज्ञा असा शब्द आहे. ज्योतिष कोणाला येतं? ऋतंभरा प्रज्ञा असलेल्याला येतं. चांगलं ज्योतिष, हां, तसं कोणालाही येऊ शकतं, परंतु चांगलं ज्योतिष ऋतंभरा प्रज्ञावाल्याला येतं. तर ज्योतिषमती बिंदू प्रज्वलित करण्याचा कालखंड म्हणजे 7.5. काय वाईट आहे हो मला सांगा? माझी ज्योतिषमती प्रज्ञा प्रज्वलित करण्याचा कालखंड आहे, त्याला वाईट का म्हणायचं? हा एक मुद्दा. आणि मग 7.5 फिजिकली ही अशी आहे. आणि म्हणून चिंतेकडून चिंतनाकडे जाण्याचा तो काळ आहे, अनुभव घेण्याचा काळ आहे. तुम्हाला असं वाटतं की खूप वाईट घटना घडतात तर त्रास होतो फार, ठीक आहे ना. आता चांगली घटना घडली तर तुम्ही काय करता? आनंद व्यक्त करता, टाळ्या वाजवता आणि विसरून जाता. चांगल्या घटनांनी, शुभ घटनांनी आनंदाची निर्मिती होते आणि वाईट घटनांनी अनुभवाची निर्मिती होते. आणि अनुभव पाहिजे ना माणसाला. मला जर आनंदी व्हायचं असेल नंतर, तर मला मुळात अनुभव मिळाला पाहिजे, माझ्यात प्रगल्भता पाहिजे, माझ्यात तो अनुभव वापरण्याची बौद्धिक क्षमता पाहिजे. या सगळ्यांचा विकास 7.5 होतो. आता हळूहळू तुम्ही भयाकडून भक्तीकडे जायला लागलेले आहात, कारण तुम्हाला कळायला लागलं आहे की 7.5 ही वाईट गोष्ट नाही आहे, हे तुम्हाला कळायला लागलं आहे. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये शनी शरीराला फक्त हीच प्रक्रिया होते असं नाही, आणखीन एक प्रक्रिया होते. मन आहे ना शेवटी माणसाला, त्याला मनाला शनी फक्त चंद्राला, मनालाच तो त्रास देतो, म्हणजे चंद्र शनीच्या. आता मला सांगा, पत्रिकेतले अनेक सगळेच ग्रह भ्रमण करत असतात ना, सगळेच करतात, सगळेच चंद्राच्या व्यायात येतात, सगळेच चंद्राच्या राशीत येतात, नाही का. मग शनीलाच फक्त ही जबाबदारी दिली आहे, कारण शनी हा कर्मकठोर ग्रह आहे. तो तुमच्या जाणीवेला संयमाची किनार जोडणारा आहे. लक्षात घ्या हे वाक्य. 7.5 म्हणजे काय? तुमच्या जाणीवेला, म्हणजे चंद्राला, तुमच्या जाणीवेला संयमाची किनार जोडणं म्हणजे 7.5. आता कसं असतं, चंद्राचा बीजगुण चंद्राचा जाणीव आहे आणि शनीचा बीजगुण संयम आहे. मग 7.5 पहिला संदेश तुम्हाला असा देते कोणालाही, की संयमित वागा, संयमित वागा. आणि म्हणून संयमित वागण्याचा हा संजय तुम्ही एकदा अंगीकारलात की मग त्रास थोडे थोडे कमी व्हायला लागतात. तुम्ही असं ऐकलं असेल की पहिल्या 2.5 वर्षात त्रास जास्त होतात, कारण ना तर तो अनुभवी आहे ना संयमित आहे. त्यामुळे ते धडे त्याला ठोकून ठोकून शिकवायला लागतात. मधल्या 2.5 वर्षात जरा थोडासा सुधारलेला असतो, त्यामुळे तो स्वतःहूनच काही गोष्टी समजून घेतो आणि पुढे जातो. आणि तिसऱ्या 2.5 वर्षात बऱ्याच वेळा फायदे होतात असं तुमच्या लक्षात येईल. मग ह्या प्रक्रियेला, मनाच्या पातळीवरच्या ह्या प्रक्रियेला एक गाणं आहे, त्यात ते बरोबर एक्सप्लेन केलं आहे की बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. ओली माती, ओलं म्हणजे काय? चंद्र, जलतत्व आहे ना, चंद्र म्हणजे जलतत्व. तो ओल्या मातीच्या, माती कोण? शनी. मग 7.5 बरोबर वर्णन केलं आहे का नाही? त्यामुळे तुमच्या संचित कर्माची बीज, लक्षात घ्या, तुमच्या संचित कर्माची बीज तुमच्या मनोमय कोशामध्ये लोडेड स्टोअर्ड केलेली असतात. ती बीजांच्या भूमीची नांगरणी म्हणजे 7.5. काय वाईट आहे हो? माझे जे त्रास आहेत, माझी जी दुःख आहेत, ती एकदा नांगरून काढून टाकली, भोगून काढून टाकली, तर पुढचं आयुष्य चांगलं जाईल. आणि म्हणून मला असं वाटतं की दुःखाच्या अश्रूंची संख्या जर ठरलेली असेल तर शनी महाराज तुम्हाला छोटी छोटी पण सहन करता येणारी दुःख देऊन त्या अश्रूंची संख्या कमी कमी करत असते, उर्वरित आयुष्य अश्रूविहीन आनंद यात्रा होण्यासाठी. आपण तेच नाव दिलं आहे ना, आनंद यात्रा करायची आपल्याला.
तर याचा अर्थ असा होतो की घाबरू नका. तुमच्याच कर्माचं फळ आहे ते भोगून टाका ना. भोगून टाकण्यासाठी मध्ये मध्ये उपाय आहेत, ते आपल्याला करता येतात. नुसतं देवळात जाऊ नका मारुतीच्या, नाही का. अगदी सपाटाच लावतात, एकही शनिवार चुकवला नाही असं अभिमानाने सांगतात. आणि 7:30 सगळ्यात वाईट काय असेल तर तो अहंकार. 7:30 तुम्ही असं म्हणालात ना, मैं करके दिखाएगा, मग शनी तुमको दिखाएगा. 7:30 इथे हे नाही चालणार. आणि कशाबद्दल अहंकार? शरीर, मन, चित्त, बुद्धी सगळं तुम्ही देवाकडनं घेऊन तर आलाय. अहंकार कशाबद्दल? हां, तर त्याच्यावर स्वतःचा मीचाच टाईम मारूच नका. 7:30 हे पण फार महत्त्वाचं आहे की मीचाच टाईम नाही मारलात तर तुम्ही कर्माला चिकटत नाही. कर्माला चिकटत नाही म्हटल्यावर त्याचं फळ भोगावं लागत नाही. भगवद्गीतेत तेच सांगितलं आहे ना की कर्माला कशाला चिकटवून घेता स्वतःला. तर या 7:30मध्ये तुम्हाला हे सगळे संदेश मिळताना 3 गोष्टी करायच्या असतात. नुसतं देवळात जायचं नाही. अनेक उपाय छोटे उपाय सांगतो मी तुम्हाला, अगदी छोटे. देवळात गेलात मारुतीच्या, ते जाणारच तुम्ही, मी नको नाही जा म्हटलं तरी. तर एक पितळेची मूर्ती ठेवलेली असते बघा बाजूला देवळात. का तर खऱ्या मूर्तीला काही तेलबिल वाहता येत नाही. त्या पितळेच्या मूर्तीच्या आज्ञाचक्रावर म्हणजे कपाळावर तेल व्हायचं असतं. मगाशी तुम्हाला सांगितलं की ते जातात कुठून किरणं. मारुतीच्या मूर्तीच्या त्या आज्ञाचक्रावर तेल व्हायचं असतं. तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि हे माहिती असताना केलं तर जास्त फायदा होईल. त्यामुळे आज जे आले त्यांना आता कळलं आहे की तेल कुठे ओतायचं आणि त्याचा अर्थ काय, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा एक सोपा उपाय, 8 तीळ, काळे तीळ तुम्ही मंदिरात घेऊन जात जा. 8 काळे तीळ, 8च घेऊन जा. हां, एकाला ना हा मी सांगितला 8 काळे तीळ घेऊन जा. तो घेऊन गेला. महिन्यावर आणि त्याच्या लक्षात आलं की खूप चांगला फायदा झाला. म्हणून पुढच्या महिन्यात 32 घेऊन गेला. तो म्हणाला की 8नी एवढा फायदा तर 32नी चौपट फायदा. पण वस्तुस्थिती तो चौपट झाला. हे गणित तुम्ही नाही कॉस्मॉसचं म्हणजे विश्वाचं गणित आहे ना. शेवटी 8 अंक म्हणजे काय गंमत आहे का? तुम्ही आम्ही तयार केला काय 8 अंक? मला तर आठवत नाही मी तयार केल्याचं 8 अंक, बरोबर. आपण 8 अंक तयारच केला नाही म्हटल्यावर 8चं कॉस्मॉसमध्ये म्हणजे विश्वामध्ये एक स्थान आहे. काही वेळा तुम्हाला 7:30 असा त्रास होतो की त्या घटनेचं अंतरंग मला कळत नाही. मला ते घटक समोर येत नाहीत माझ्या. आणि जेव्हा समोर येतात तेव्हा मी भांबावतो की अरे मला कल्पनाच नव्हती याची. हा 7:30चा गुण आहे. मग घटना जर गुंतागुंतीची असेल, तर 8 अंक काळ्या रंगात तुमच्या स्वतःच्या भ्रुकुटीवर फायर करा. म्हणजे सायको प्रोजेक्शन. कल्पना करा, फायर करा. म्हणजे तो भ्रुकुटी शब्द पण इतका जबरदस्त आहे माहिती आहे. ज्योतिषी दुसऱ्याला सांगतात थांब तुझ्या भ्रुकुटीवर, म्हणजे काहीतरी भलतंच कोणीतरी मारल्यासारखं वाटतं. भ्रुकुटीवर तुम्ही स्वतः फायर करा. त्याने सुद्धा तुम्हाला त्या घटनेचं अंतरंग आधी कळेल. नॅचरली त्रास कमी होईल. तेवढे तुम्ही फसगत तुमची होणार नाही. याचा अर्थ असा की मनाच्या पातळीवर यात आणखीन एक सोपा उपाय सांगतो. तो आपला माठ असतो ना, तो छोटा घ्या कारण एवढा मोठा माठ कोणी घेणार नाही. तर माठ तुम्ही दुसऱ्याला दान करा. माठ आता हे सांगा त्याला का करतोय, नाही तर तुम्हाला माठ समजेल. तर फार विचित्र आहे ना, माठ कसं काय द्यायचा दुसऱ्याला. तुम्हाला ऐकून न वाटेल. 7:30 आपण विचार शनीचाच करणार, चंद्राचाच करणार. माठामध्ये 5 ग्रह आहेत. माठाचं जे आकार आहे, होल्डिंग कॅपॅसिटी, तो गुरु आहे. त्याच्या आतमध्ये पाणी असतं, तो चंद्र आहे. त्याच्यावर झाकण ठेवलं तर तो हर्षल आहे. त्याचा नळ असतो ना, पाणी काढतो आपण, तो नळ आहे. तो नळ म्हणजे बुध आहे. असे तुमच्या लक्षात येईल की माठामध्ये बरेच ग्रह आहेत. खरे तर 12 आहेत, पण आत्ता एवढेच सांगतो तुम्हाला कारण आपला तो विषय नाही आजचा. नाही तर लोकांना बाहेर जाऊन ते घ्यायचं माठावर बोलले. म्हणजे ते बाहेरच्यांचा भलताच समज व्हायचा, यांना बोलवलं कशाला आणि बोलले कशावर म्हणून. तर ह्या दृष्टीने पाहता ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कॉस्मिक स्टेटस, त्यांचं रोल काय आहे, माणसाचा रोल ठरलेला आहे का नाही.
आता इथे जसं की ह्यांनी सगळं अरेंज केलं, ह्यांचा रोल ठरला आहे, मग आम्हाला आता आम्हाला चिंता नाही, ह्यांनी अरेंज केलं आहे, अशी एक खात्री असते ना आपल्याला. ती का असते माहिती आहे का? पूर्वानुभव त्यांच्याबद्दल उत्तम असतो आपल्याला, की पितांबरीचा प्रोग्राम म्हणजे उत्तमच होणार याची मी तुम्हाला खात्री देतो. इतकं सुंदर मॅनेजमेंट असतं आणि त्यांची क्रिएटिव्ह टीम तर मला अचंबा वाटेल अशी क्रिएटिव्ह टीम आहे. आणि निलेशजी काय आणि काय विलक्षण माणसं आहे ती. त्यामुळे त्यांनी बोलवल्यावर मी नाही म्हणण्याचा सवालच खरं म्हणजे येत नाही. मी येणारच त्यांच्या कार्यक्रमात. आणि ह्या सगळ्याचं कारण असं की आता त्यांनाही 7.5 काहीतरी अनुभव आले असणार ना, त्या टक्के टोणपे खाऊन माणसं समजतात, समजूतदार होतात, अनुभवाने परिपक्व होतात. त्याचा फायदा आपल्यालाही मिळतो नाही का? त्यांचे अनुभव संपन्न झाले तर आपल्यालाही फायदा मिळतो. अशा तऱ्हेने तुम्ही पुढे गेलात तर पुढे काय होतं की मनाचं कळलं तुम्हाला, मनात बीज अंकुरे अंकुरे असं ते ओल्या मातीच्या कुशीत तुमच्या संचित कर्माची बीजं नांगरली जातात. आणि ती नांगरली जाताना तुम्ही 2 गोष्टी करायच्या. एक म्हणजे सावधानता, नांगरणी करताना सावधानता करावी ठेवावीच लागते. आणि दुसरं असं की अहंकाराचा अभाव. काय नाही, मी काय नाही, देवाच्या वतीने प्रित्यर्थ करायचं, देवाच्या प्रित्यर्थ करायचं आणि देवालाच अर्पण करायचं. कुठे माझं मी पण कशासाठी? देवाने शरीर दिलं, मी गंध लावायचं काय? गंध तू निर्माण केलंस घरी? देवाला विचारतात सुगंध कसा काय वाटला? नको, ते त्यातला मी काढून टाका. आणि मी काढला तर 7.5चा काही नाही त्रास होणार. आणि म्हणून तुम्ही पुढे गेलात की बुद्धीच्या पातळीवर सुद्धा तुम्हाला ते टॅकल करावं लागतं. 7.5 बीज अंकुरचं आहे, त्या अंकुरताना बुद्धीच्या पातळीवर ते करावं लागतं. आणि ते बुद्धीच्या पातळीवर कसं करायचं? तर पहिल्या 2.5 वर्षात तुम्ही भूमिका जी घ्यायची ती विचाराची, थांब, विचार कर, सावधानता, अशी भूमिका घ्यायची, सावध राहा. आता कुंभराशीच्या माणसानं पहिली 2.5 वर्ष चालू आहे आत्ता. त्यांनी काय करायचं? घाईगर्दी करू नकोस. शनी हा एखादी गोष्ट हळू कर असं सांगणारा ग्रह आहे. शनई शनई म्हणजे हळू कर म्हणजे करूच नको, पोस्टपोन कर असं अर्थ नाही. परंतु तुम्ही मर्यादित स्वरूपात त्याच्यावर विचार करा, चिंतन करा प्रत्यक्षात. आणि मग काय तुम्हाला वाटलं, पूर्वानुभव काय तुमचा आहे ते लक्षात घेऊन तुम्ही वागा. हा पहिल्या 2.5चा संदेश आहे, सावधानता. दुसऱ्या 2.5चा संदेश आहे अहंकारातून मुक्ती. कारण तोपर्यंत तुम्हाला ना थोडासा अनुभव आलेला असं यश यायला लागलेलं असतं. यश आलं की लगेच तो माणूस फुगतो. दुसऱ्या 17मध्ये अहंकार नको. तिसऱ्या 17मध्ये आपल्याला ना थोडेसे फायदे मिळतात 7.5चे. आता ह्यांनी सांगितलं बघा की आमची मैत्री दोघांना 7.5 होती तेव्हा फुलली. ते स्वाभाविक आहे की एका ह्याने असं म्हटलं की एक अनोळखी माणूस चालला होता. त्या डॉक्टरनी असा शेर रचला की अनोळखी होता, उसका और मेरा कुछ रिश्ता निकला. आता अनोळखी माणसाची समोरून जाणारा रिश्ता कसा असेल? उसका और मेरा कुछ रिश्ता निकला, मेरे जैसा ही वो तन्हा निकला. तर हे तन्हाईचा रिश्ता म्हणजे 7.5 आहे. दोघं तन्हा झाले तेव्हा त्यांची काय माहिती का, 2 प्रकारे मैत्री चांगली जमते. एक तर कॉमन व्यसन की जे दोघांनाही नसावं, नाहीतर हे असं दुःख शेअर करतायत, आपली वेदना सांगावीशी वाटते. आणि आनंद झाला तो दुसऱ्याने टाळी वाजवावी अशी आपल्या अपेक्षा असते. आपण काय त्याला मला डिग्री मिळाली असं सांगत नाही. तर याचा अर्थच असा की 7.5मध्ये ह्या गोष्टी घडताना अहंकार नको. तिसऱ्या वेळेला फायदा असा होतो तिसऱ्या 7.5 की तुम्ही जुन्या म्हणजे गुंतवणूक केलीत, इन्व्हेस्टमेंट केलीत, तर त्या अशा ठिकाणी करा की जी लाँग रनमध्ये ती वाढेल. म्हणजे तुम्हाला माहिती असतं की आत्ता ही गोष्ट खूप स्वस्त मिळते आहे, तर त्या ठिकाणी गुंतवणुकीला शेवटची 2.5 वर्ष फार चांगली. जुन्या वस्तू तुम्ही बदलून टाका, त्याला अतिशय उत्तम तो कालखंड. अर्थात बायको नका बदलू. त्यामुळे जुन्या वस्तू एक कार बदलून टाका. आता अनुभव काय येईल आहे तर 7.5, पण आपली जुनी गाडी चांगल्या किमतीला विकली गेली असा अनुभव येईल. आणि दुसरी घेतली तर ते प्रोडक्ट म्हणजे युनिट, कार तर कंपनीची ठरलेलीच असते, ती युनिट आपल्याला चांगलं मिळतं.
चांगलं म्हणजे काय, तर पेट्रोल कमी खातं असं मिळतं. 7.5 गोष्टी कमी होतात आणि शेवटच्या अडीचकीमध्ये ते कमी होणं तुमच्या फायद्याचं असलेलं कमी होतं. अशा तऱ्हेने शरीर, मन, बुद्धी या 3 प्रकाराप्रमाणे हे वागायचं कसं? चित्त हा फ्रिक्वेन्सी ट्युनर आहे तुमच्या बॉडीतला, देहातला. तुम्ही टी व्ही लावता का नाही? टी व्ही एक असतो, तुम्ही टाक बटन दाबलं की पुढचा चॅनल, बरोबर? तर चित्त हा तुमच्या देहातला फ्रिक्वेन्सी ट्युनर आहे. त्यावेळी तुम्ही उपासना कोणाचीही करा, 7:30मध्ये मारुती रायाची उपासना करा, मंत्र कुठलाही म्हणा, तो जर फ्रिक्वेन्सी ट्युनिंग झालं नसेल त्याचं, तर त्या मंत्राचा उपयोग काही नाही. उच्चार, जसं गांगल गुरुजी म्हणाले की उच्चाराची शुद्धता हा अतिमहत्त्वाची आहे, कारण उच्चार ही इटसेल्फ एक फ्रिक्वेन्सी आहे. आणि फ्रिक्वेन्सी ट्यून करून तुम्ही उपासना केलीत तर त्याचा तुम्हाला प्रचंड फायदा होईल 7:30. आणि त्यामुळे चित्ताचा वापर काय, चित्त ना तुम्ही अन्य प्रकारे नाही वापरू शकत. चित्ताचे वर्तनाचे नियम ठरलेले आहेत. विचाराले रंग भरले की मन, आणि रंगविरहित पाणी की ज्या आहे का नाही कळत नाही, ती चित्त आहे. त्यावेळी चित्ताचा वापर तसा करा. आणि विवेकाची जागृती हे 4ही घटक हाताळलीत की आपोआप होते. आणि त्या विवेक जागृतीचं फळ म्हणूनच ते शेवटच्या ह्याच्यात ते झालेलं असतं. आता पितांबरीनं इतकी उत्तम सोय केली आपली की आता चिंताक्रांत माणूस दिसला रे दिसला 7:30 की लाव रे ती उदबत्ती, एवढंच बोलायचं. तुम्ही ज्योतिषाचा राज कराल. किती सोपं, किती सोपं. मला ती उदबत्ती कळल्यापासून मी इतका भारावून गेलो, येऊ तर दे कोणी आता 7:30 हा कॉन्फिडन्स मला पितांबरींनी दिलेला आहे. पितांबरी नावात सुद्धा फार गंमत आहे, लक्षात ठेवा. मी असं म्हणतो की पीत वस्त्र नेसून, आपण पितांबरच म्हणतो ना, साध्या सोहळं नेसतो त्याला. पीत म्हणजे पिवळ्या रंगाचं वैशिष्ट्य असं की तो प्रोजेक्शनचा कलर आहे, फेकतो गोष्टी बाहेर. तर पीत वस्त्र नेसून तुम्ही उदबत्ती लावली की त्याचा धूर अंबरी जातो, ती पितांबरी. बघा काय योग असतो ना की पितांबरीनेच अशी उदबत्ती का काढावी. धुराचं फार महत्त्व आहे, उदबत्तीच्या धुराचं फार महत्त्व आहे. सर्वात उत्तम मार्ग 7:30वरचा रामबाण उपाय म्हणजे उदबत्ती लावणे. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. इतर गोष्टींना जड आहेत, ते जागा सोडत नाहीत. मी इथेच उभा राहू शकतो, पण इथे उदबत्ती लावली तर ती सर्वत्र पसरते, अणुरेणूत. तर धूम्रवर्ण तर असल्यामुळे, ते ॲब्सॉर्ब करत असल्यामुळे उदबत्तीचा धूर सर्वत्र जाऊ शकतो. म्हणून मंत्रशास्त्रात यज्ञाला महत्त्व आहे, कारण यज्ञाचा धूर सर्वत्र पसरतो आणि तुमची मंत्रशक्ती, तुमचं मंत्र सामर्थ्य सर्व अणुरेणूत पसरतं. अणुरेणूत पसरतं म्हणजेच विष्णूपर्यंत पोचतं, आणि सगळ्याच गोष्टी विष्णूपर्यंत पोचल्यावरच फायदा देतात. त्या उदबत्ती लावणं यासारखा दुसरा राजमार्ग नाही. आणि त्यांनी उदबत्ती फार, ते आता सांगतीलच आपल्याला, उदबत्ती फार विचारपूर्वक तयार केलेली आहे. पितांबरीची ही उदबत्ती लावून त्याची राख होताना आपल्या अहंकाराची राख झालेली पाहता आली तर त्या राखेतूनच तुमच्या जीवनात नक्षत्रांची रांगोळी काढतील स्वतः शनी महाराज. 7:30 वाट चुकलेले वासरू होण्यापेक्षा, वासरं असतात ना काही, ते वाट चुकतात जास्त करून. 7:30 वाट चुकलेले वासरू होण्यापेक्षा या नक्षत्रांच्या वाटेचे वाटसरू होऊया. भीतीकडून भक्तीकडे आणि भक्तीकडून शक्तीकडे जाण्याचा तो राजमार्ग आहे. चला तर तुम्ही, मी आणि आपण सर्वच जण या उत्कर्षाच्या आनंद यात्रेचे वाट सुरू होऊया. धन्यवाद. अत्यंत हसतमुख असं हे भाषण होतं सगळं. कारण 7:30 म्हटल्यानंतर मी सुरुवातीलाच म्हटलेलं की प्रत्येकाच्याच कपाळावर आठ्या येतात, पण त्या आठ्या तर दूर होत आहेत असं दिसायला लागलं आहे. जसं विद्याधर घैसास सरांनी सगळ्यात सुरुवातीलाच नमूद केलं की 7:30ची पहिली 2.5 वर्ष थोडीशी खडतर असतात, तसं कार्यक्रमाचा पहिला भाग हा खडतर असतो, पण तो आता सुरळीतपणे पार पडतोय असं दिसतंय, आणि त्यामुळे पुढच्या वाटचालीकडे जायला काही हरकत नाही. बरं, आता त्यांनी पुढच्या वाटचालीकडे जाताना पुढची वाटचाल कशी असणार आहे
आणि ह्या सगळ्यातनं पितांबरीचं जे उत्पादन तुमच्या समोर येणार आहे ते का घ्यावं याबद्दल सुद्धा सांगून टाकलेलं आहेच. त्यामुळे आपल्या समोर आहेतच माननीय श्री रवींद्र प्रभुदेसाई, म्हणजेच पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक. खरं तर वेगळी काही ओळख करून देण्याची मला वाटतं ठाणेकरांना काय किंवा महाराष्ट्रातल्या कुठच्याच व्यक्तीला गरज नाही, कारण हे नाव संपूर्ण उद्योग जगतात अत्यंत प्रसिद्ध झालेलं असंच. म्हणजे शासकीय किंवा खाजगी नोकरीमध्ये आपले पाय घट्ट रोवणारी मराठी माणसं आपल्याला आजूबाजूच्या गर्दीत दिसत असतातच, पण व्यवसाय करून स्वतःचं आणि कंपनीचं नाव अक्षरशः तांब्या पितळ्यासारखं चमकवणारी माणसं थोडीफारच असतात. आणि त्यातलं आपल्या कर्तृत्वाचा ठसा पितांबरीसारखा उज्ज्वल करणारं नाव म्हणजे श्री रवींद्र प्रभुदेसाई. म्हणजे मी त्यांच्या संपूर्ण ओळखीमध्ये किंवा निलेश सरांकडनं त्यांचा एक बायोडेटा, फॉर्मल बायोडेटा जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा एक वाक्य खूप हायलाईट होत होतं आणि ते म्हणजे पितांबरी. पितांबरी का तर पितांबरी म्हणजे पितळ्यातला आणि तांब्यातला, आणि या पितळ आणि तांब यांना बरी करणारी पावडर म्हणजे पितांबरी. तर असाही एक उल्लेख होता. मी यानंतर माननीय रवींद्र प्रभुदेसाई यांना विनंती करते की ज्या उत्पादनाबद्दल श्री विद्याधर घैसास यांनी सांगितलंच, पण तरीसुद्धा 7:30 हा सगळा प्रयोग करण्याची का गरज भासली आणि कशी भासली याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. पितांबरी उद्योग समूह आणि व्यास क्रिएशन 7:30 कर्तृत्वाने फुलणारी आनंद यात्रा या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आपण सर्वजण आणि अत्यंत अभ्यासाने आणि त्यांच्या मंडळांमध्ये प्रसिद्ध असलेले सर्व ज्योतिषी मंडळी आज आपल्याला इथे लाभलेली आहेत. डॉक्टर विद्याधर घैसासजी, चंद्रशेखर भावे, विलास देव आणि सुभाष रासम, त्याचप्रमाणे अनेक ज्योतिषी मंडळांचे पण लोक आहेत. त्या सर्वांना मी नमस्कार करतो आणि त्यांचं स्वागत करतो. घैसास सरांनी ओपनिंग बॅटिंग एकदम सुंदर केलेली आहे नेहमीच्या प्रमाणे.